रूप हे विठ्ठल विठ्ठल बळ पाहिजे माणसाजवळ. तुम्ही जिथं आहात तिथं बलशाली बना. तरुण मंडळी आहे, फार वेळ अभंगाचं चिंतन आहे आपल्याला करायचं नाही. 9:15 कीर्तन चालू केलंय, त्यात वेळेत आवरलेलं बरं आहे. माणूस जिथं आहे तिथं बलानं जगला पाहिजे. तुम्ही काही बळ गोळा करून घ्या. हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर जो माणूस भीक मागतोय ना, तो त्याच्याजवळ ताकद नाही म्हणून भीक मागतोय. आणि इथं अंदानी, अदानी, अंबानी ही जी मोठी मोठी यादी दिसते, जगप्रसिद्ध टाटा, ही श्रीमंत माणसं झाली का? यांच्याजवळ बळ आहे म्हणून. माणसाजवळ बळ पाहिजे. प्रपंचामध्ये मोठे व्हायला काही बळ लागतात. ती बळ सोडून, मी जे सांगतोय याच्या पलीकडे सोडून दुसरी बळ या जगात असू शकत नाही, असं माझं मत आहे. तुम्हाला पटो न पटो, त्यातलं पहिलं बळ आहे माणसाजवळ गरजेचं, शरीराचं बळ पाहिजे. आपलं शरीर मजबूत पाहिजे. एका पायावर उभा राहतो पोरगा, तो विचारतो का रे भाऊ भारत मॅच जिंकीन काय? कसं जिंकीन रे? तू असं ताट उभा राहा जरा. तू डीजेच्या तालावर असा नाचतो, एखादी तमाशातली बाई काय नाचेल इतकी तुझी कंबर हलते मित्रा. आणि काय भारत आपला प्रगती करेल? थोबाड सडलं तुझं, तुझ्या तोंडाला छाले झाले आतून, तुझं ओठ वाकत नाही, तुझं होत नाही तोंड. नाही तर करून बघ तू आरशात. 70 वर्षाचा माणूस तुझ्या समोरून गेला तर तू दात काढतो रे. नंतर कळतं तो आपला बाप होता. आपल्या बापाला हसणारी औलाद आहे बाबा तू. तू काय प्रगती करशील या देशाची? या देशाची प्रगती सृजान निर्व्यसनी तरुण करत असतात. तरुण हा देशाला तारणारा असतो. हा तरुणांचा देश आहे, हा खेड्यांचा देश आहे, हा कष्टकऱ्यांचा देश आहे, हा स्वाभिमानी लोकांचा देश आहे. हा मुठभर असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांकरता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा देश आहे. बोटावर मोजल्या जातील इतके मावळे माझ्या राजाच्या पदरी होते, पण रक्तभूमीवर सांडण्याकरता शर्यत लावणारे होते. चुतो की बाजार में पुत्र का व्यापार करना दुनिया का काम है राजे, हम तो जीवन दान करने आए हैं, समर्पित आहे आपको. आम्ही मरायला आलोय, जगायला नाही. आम्ही आमच्या आईला घरून सांगून येतोय, जगलो तो तुझा नाही तर माझ्या राजाचा. इतकी संकल्पनेची, स्वराज्य निर्माण करण्याची अंतकरणातून भावना होती त्यांच्या. या मातीचा इतिहासच रक्ताने लिहिलाय महाराज. आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि स्क्रीन फक्त माझ्यावर चालू ठेवा. बदल केली तर लोक तिकडे पाहतात आणि माझं दुर्लक्ष होतं. बालाजी दादा थोडं विठ्ठला विठ्ठला. कोण निर्माण करतय? सहज नाही होत त्या गोष्टी. आपल्याला स्वीकाराव्या लागतील, आपल्याला अभ्यासाव्या लागतील, आपल्याला पाहाव्या लागतील. शरीराचं बळ पाहिजे, गोळा करून घ्या. दारू पिणाऱ्याला योगी महाराजांनी आवाज दिला, तुझं आयुष्य खराब होईल. कबीर महाराजांनी हाक दिली. कबीर महाराज म्हणतात दारूचा जन्म पहिल्यांदा लोक, सगळ्यात पहिल्यांदा लोक तर कशाची दारू पित होते? जरा बोला, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. मोहाची दारू प्यायची. तुम्ही शेतकरी आहे सगळे. आंब्याच्या झाडाला पानं आल्यावर, आंब्याच्या झाडाला आंबे आल्यावर त्या झाडाला पानं असतात की गळून पडतात? आंब्याच्या झाडाला पानं असतात. आंब्याच्या झाडाला आंबे आल्यावर पानं असतात. मोहाच्या झाडाला मोह आल्यावर नसतात, गळून पडतात. कबीर महाराजांनी काय उदाहरण दिलं पहा. आंब पिके पान रखे, मोह पिके पान खोए, जो शिकारस पिए उसका क्या हुई. कबीरजी म्हणता रे, दारूचा जन्म ज्या आईच्या पोटी झाला त्या आईच्या अंगावरची हिरवी साडी यानं काढून घेतली रे. इतकी वाईट आहे ती दारू मित्रा. तू काय पितो गड्या? जी कीर्तनात बसलेली बाप इथं आलेले, मी तुमच्या पोरासारखा आहे, तुम्हाला प्रार्थना आहे माझी हात जोडून. एवढी हाक ऐका तुमच्या लेकराची. तुमच्या ऐका तुमच्या पोराच्या लग्नात दारू आणणं बंद करा गड्या. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. तुमची सून तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या पोराचं लग्न झालं, त्याला समजवा, लोकांना पोरी भेटत नाही रे लेका. तुझं झालंय, दारू नाही आणायची. कोणीतरी आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलानं नांदायला येते आणि आपण दारू आणतो. तयारी केलेली लक्ष्मी निघून जाते महाराज. ती म्हणते या घरात दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणारी लोक राहतात, ही दुसऱ्याला दारू पाजणारी माणसं आहे, नशेबाज करणारी माणसं आहे, त्या घरात मी राहत नाही.
सोनेच्या पावलानं येणारी लक्ष्मी नांदत नाही. आणू नका दारू. एक ग्लास दारू लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. योगायोगात विषय निघाला म्हणून सांगतो, 30-30, 35-35 वर्षाची पोरं मरताय दारूने. 17-17, 18-18 वर्षाची पोरं दारू पिताय. वाढदिवस साजरे करणं बंद करा. वराती गावातल्या बंद करा. शिवजयंती गणपती उत्सवाच्या मिरवणुकी बंद करा. आपला देश ताळ्यावर आला पाहिजे. सगळी आपलीच पोरं 12 बलुतेदाराची पडलेली दिसतं. मारवाड्याचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही. ब्राह्मणाचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही. त्या लोकांचा आदर्श घेऊन आपण. कधी दिसलं तुम्हाला मारवाडी समाजाचं पोरग बाजारात दारू पिऊन पडलेलं? मी दाखवतो तुम्हाला. कोळ्याचं, माळ्याचं, पाटलाचं, कोणब्याचं, सगळ्याच समाजाची, जातीपातीची, तेली तांबोळी सगळेच व्यसनी झाले. आपल्या बापदाद्यांनी कष्टानं रुपया कमवला ना आपण दारूत घालायला लागलो, व्यसनात घालायला लागलो. आपल्या पोरांना आपली गरज आहे रे. 200 रुपयाचा क्वार्टर पितो मित्रा. 20 रुपयाचं भातकही तू पोराला आणत नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी दिवाळी त्या दिवशी असते ज्या दिवशी तिचा नवरा शुद्धीत घरी येतो. सणाला दिवाळी नसते तिची, हा शुद्धीत आला तो सण असतो तिचा. म्हणून माझी प्रार्थना आहे, जे कोणतं व्यसन असेल करा. भगवान महादेवाजवळ संकल्प सोडून द्या. विशाल महाराज खोलीचं काही कमी पडणार नाही पाकिट वगैरे. हे तुम्ही ऐकलं नाही ऐकलं तर. पण एक पतिव्रता घरी नारी तुमच्या घरात नांदायला आली आहे, तिचा आशीर्वाद घ्या. तुमच्या माझ्या जीवनाचं भलं होईल. लक्ष्मी ऐश्वर्य संपन्नतेत नांदेल आपल्या घरात. ऐका माझं एवढं. दुसऱ्याच्या लग्नात दारू पिलेला माणूस जेवढ्याला घरी येतो ना, तेवढ्याला माय भाकरी तापत असते चुलीजवळ. दारू पिणाऱ्याची प्रगती थांबून जाते महाराज. शरीरही थांबतं, प्रगती थांबते. निर्व्यसनी समाज झाला पाहिजे आपला. परमार्थाचं दुसरं नाव, कीर्तनाचं दुसरं नावच परिवर्तन आहे. ऐकलं की जागरूकता आली पाहिजे तर कीर्तन. तर करू नये, हा खर्च फुकट आहे. इथून जर काहीच घ्यावं वाटत नसेल तर हे करतोय का आपण? कष्टाचा पैसा आहे हा, इमानदारीनं कमवलेला. हा काही लोकांच्या मुंड्या कापून आणलेला पैसा नाही. अरे इथं दान देणारे सात्विक पैशाची माणसं आहे. सात्विक धन हे लोक देत आहेत, दान करताय. या सात्विक दानातून जर काहीच दान घ्यावं वाटत नसेल तर हा खर्च वाया जातोय आपला. प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे, मी कुठलं तरी व्यसन सोडणार आहे. आणि सोडा. शरीर कमवा पहिल्यांदा. सगळ्यात मोठं बळ आहे शरीराचं बळ. दारू पिऊन आलेला माणूस जेवढ्याला घरात येतो ना, आपली लेकरं सुद्धा आपल्या जवळ येत नाही. इतकी वाईट आहे ती दारू. माय भाकरी थापते चुलीजवळ. सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचतंय 5 वर्षाचं पोरग. अवकड वाचतंय, अ आ इ ई वाचतंय. अन्न त्या बाईच्या मांडीवर एक तानं पोरग तिच्या पदराखाली आहे. हातात भाकरी आणि हा येतो, पैसे पाहिजे मला. नाही हो घरात पैसे. खोटं बोलते ती. त्याला माहितीये 2 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं, 5 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं की 100 रुपयाची नोट मिळते. ती आणली असेल हिने. नाही म्हणते बायको म्हणून बोटासहित बायकोला लाद घातली. हातातली भाकर चुलीत पडली. तांब्यातल्या पाण्याने चूल विजली. मांडीवरचं पोरग खाली गेलं. चटका लागला चुलीतल्या कोळशाचा, त्या आराचा, खोखो आराचा. 5 वर्ष सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचणारं पोरग उठून उभं राहिलं आणि बापाचा हात धरलं म्हणतं, बाबा तुम्हाला पैसे पाहिजे ना, मी देतो. मला माहिती मायनं कुठे ठेवले. पोरग गेलं. ओढता येत नाही तरी स्टूल ओढत आणला. ओढत ओढत आणलेल्या स्टूलावर पोरग उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात खोवलेली 100 रुपयाची नोट काढली आणि त्या पोरानं बापाच्या हातात दिली. त्याला एकच माहिती राहतो, वैजापूरकर हा कागदाचा तुकडा बापाच्या हातात दिला की आपला बाप आपल्या आईला मारत नाही इतका जीव असतो त्या लेकराचा आपल्या मायेत. अरे 5 वर्षाचं पोरग आपल्याला 100 रुपयाची नोट देत असेल आणि आपल्याला जीवनाची अवस्था बदला ही कृतीतून दाखवत असेल तर आपण व्यसन केली पाहिजे की नको, हा एकांतात प्रश्न विचारा. माझा वारकरी संप्रदाय भीक मागतो तुमच्या पुढं. तुम्ही व्यसन करू नका. तुमची पोरं व्यसनी झाली, तुम्ही तरुण हो व्यसनी झाले तर आपलं स्वराज्य कोण टिकवेल माझ्या राजाचं? अरे कोण सांभाळेल कीर्तन परंपरा? माझा राजा निर्व्यसनी होता ना, म्हणून 400 वर्ष झाली अजून लोक नाव घेतात ना. विदेशानं गौरव करावा ना माझ्या राजाचा. आपला गौरव कोण करेल? आपल्या लेकरांना आपली गरज आहे, आपल्या बायकोला आपली गरज आहे. पतिव्रता नारी आली आहे. कठीण दिवस, कठीण काळ आणि कठीण समय आपल्या सोबत काढणाऱ्या बाईला जरा चांगले दिवस दाखवण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, ती आजमावा. पण आपण शरीराचं बळ करून आजमावा ही प्रार्थना आहे तुमच्या चरणावर. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणता योगी महाराज आहे का?
हे थांब जरा दारूवाल्या, ओ हे थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, देवाने तुला जन्मया भारती दिला, भारती दिला. वाजायला लागेल तेव्हा तुम्ही फिरवलं तर चालेल. देवाने तुला जन्मया भारती दिला, भारती दिला. हे हिंदू भुजा राज साधू सोड रे हिला, सोड रे हिला, कशी नाही जनाची मनाची. कशी नाही जनाची, कशी नाही जनाची, कशी नाही मनाची, कशी नाही जनाची मनाची. लाज तुला रे, तू बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे, बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे. हा वियोगी महाराजांचा अभंग आहे, भजन आहे. दारू पिणाऱ्याला सक्का भाऊ माझा म्हणत नाही, पण तुमचं माझं शरीर टिक राहावं याकरता वियोगी नावाच्या संतांनी आरोळी दिली तुम्हाला मला. काय ताकद आहे हो संप्रदायाची, कोणालाच दूर लोटत नाही. ताकद आहे हो संप्रदायाची, कोणालाच दूर लोटत नाही आपला संप्रदाय. माईच लेकरू म्हणून सांभाळा करतो. एक आई आहे तिची बालक आहे, म्हणून शरीराचं बळ गरजेचं आहे. दुसरं बळ आहे बुद्धीचं बळ. माणसाजवळ बुद्धी पाहिजे, आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. प्रचंड वाचन असलं पाहिजे तरुणांच्या जीवनात. वारकऱ्याच्या जीवनात 3 वय असले पाहिजे म्हणतात. त्यातलं पहिलं वय वाचन, दुसरा वय वारी आणि तिसरा वय आहे व्रत. त्यातला पहिला वय वाचन आहे. तरुण पोर वाचत नाही. कागदाचा पडलेला टुकडा जरी दिसला तरी आपण वाचला पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी दररोज वाचली पाहिजे. वर्तमानपत्र दररोज वाचलं पाहिजे. जगात काय घडतं याचा अभ्यास करा पोरो. सोशल मीडियाला दररोज दिवसातून एकदा तरी बातम्या आपण ऐकल्या पाहिजे. या जगात काय घडतं याचा अभ्यास ठेवा जरा. तरुणांनी या सवयी घालून टाकल्या. आपल्याला असं वाटतं ते सोशल मीडिया साधन केवळ मनोरंजना करताय, अरे ते ज्ञाना करताय. गरज आहे त्याची आता एक. म्हणून बुद्धीचं बळ आपल्या जवळ असलं पाहिजे. तिसरं बळ आहे सत्तेचं बळ असलं पाहिजे. इथं टेकाडे बोवाई सगळी कडतीची मंडळी बसली, विनायक दादा, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी माणसं आहे, साहेब आहेत. सत्तेचं बळ माणसाला अत्यंत गरजेचं आहे. सत्ता पाहिजे. चांगलं काम करायचं असेल तर सत्तेशिवाय होत नाही. गावातही एखादा निर्णय घ्यायचा झाला तर नालायकाच्या हातात सत्ता असली तर तो घेता येत नाही. सज्जनाच्या हातात सत्ता पाहिजे. सज्जनाच्या हातात जर सत्ता हवी असेल तर मला असं वाटतं जर उत्तर भारतामध्ये एखादा मठात राहणारा साधू राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर वारकरी संप्रदायाचा एक अभ्यासू कीर्तनकारी विधानसभेत आमदार म्हणून का जाऊ नये? कोण मांडेल वारकऱ्यांच्या बाजू? सत्तेचं बळ गरजेचं आहे. अनेक प्रश्न आहे बुवा वारकऱ्यांची. मूर्ख समजतात काही काही माणसं लोकांना, धोत्र्यावाल्यांना. अरे PhD झालेल्याला जे कळत नाही ते कळतं. सिव्हिल इंजिनियर आहेत शिंदे माऊली. माझे मारुती बाबा इंग्रजीमध्ये स्वागत केलं मुख्यमंत्र्यांचं. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे. मी माझं न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल चालू केलं होतं स्वतःच. कोण म्हणतंय शिक्षक? मी शिक्षक म्हणून चांगल्या मार्गाने 76% पास झालोय. मी 8 दिवस सिरोजिद्दीन बापू मी या स्कूल आहे पिंपळगाव काळेला गेले तिथं. मी माझा आनंद म्हणून हे करतोय. आणि प्रत्येकानं आपलं क्षेत्र स्वतः निवडलं पाहिजे. लादू नका कोणावर, तू हेच बन तू हेच. तुम्हाला जर शेतीत आवड असेल ना मित्रो, नाच सोडून द्या सगळ्या गोष्टीचा. जमीनच कसा. तुम्हाला व्यापारात आवड असेल व्यापार करा. अरे ज्याच्या दुकानावर राहिला त्या व्यवसायातली जर तुम्हाला गोडी लागली असेल. आता मगाशी विनायक भाऊ यांच्या शेतात सांगितलं माझा पोरगा स्वीट मार्ट राजस्थानी माणसाच्या दुकानावर आहे. म्हटलं पहिल्यांदा त्याला ती मार्ट टाकून द्या, स्वीटचं दुकान टाकून द्या.
आपलं पोरग जे करतं त्याला ते करू दिलं पाहिजे. बापानी पोरावर काही लादू नये आणि पोराने आपल्या भल्याचा विचार करून ते स्वीकारलं पाहिजे. सत्तेचं बळ गरजेचं आहे. जिथं आहे तिथं सत्ताधीश बना. दुसऱ्याच्या दारात किती दिवस हाजी हाजी करत आहो आता. काही सामान्याची पोरं आपण सिंहाची पिलंय महाराज. स्वाभिमानावर जीवन जगलं पाहिजे. कोणाच्या दारात मरमर करायची नाही. आपण देवाची भक्त आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबरांची लेकर आहे. हित भर पोट आहे आपलं. अरे कष्ट करून भरू, पण चुकीचं काम करायचं नाही. कोणाला हाजी हाजी करायचं नाही. कोणाला चुकीच्या माणसाला बिलकुल मोठं करायचं नाही. स्वराज्य स्वतःच निर्माण करायचं गरज आहे त्याची. सत्तेचं बळ. तुम्ही बोरणे न झाले, तुम्हाला बरं वाटतंय ना ऐकायला जरा. मी उगा आपलं चाललंय. थांबवायचं का? चौथं बळ आहे. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बुद्धीचं बळ, बौद्धिक बळ, तिसरं बळ सत्तेचं बळ आणि चौथं बळ पैशाचं बळ. खूप पैसा कमवा तरुणपणात, पण चांगल्या मार्गाने. भरपूर. मी तसं आलो नाही इथे. मला माहितीये हा आवाज चांगला आहे, हातात गोडवा आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला फोन करतील. संपतना जगन्नाथ अण्णा पवारांची कीर्तन ऐकायला 3-3 तास आधी लोक यायची. 3 तास. यांना तुम्ही विचाराय सगळ्या लोकांना. झेंडेकर गुरुजी खोटं आहे काय? मी गुरुजींच्या गावातही गेलोय. गुरुजी और मेरी मुलाकात बहुत पुरानी है. चौसाळा. गुरुजी एकदा चौसाळाला होते. यांचा शिष्य परिवार आहे तिथं. आता वय झालं म्हणून गुरुजींनी आपलं थोडं स्वतःला शांत करून घेतलंय. नाही तर जमदाग्नी आमची गुरुजी म्हणजे. चल काय विषय सांगत होतो तुम्हाला? पैशाचं बळ. पैसा चांगल्या मार्गाने. पैशावर लय लक्ष होतं तुमचं. लगेच लोकांनी पैसा सांगितलाय. पैसा खूप कमवा चांगल्या मार्गाने. खूप पैसा. चांगली गाडी वापरा. सोनं नाणं भरपूर. चुकीच्या ठिकाणी खर्च करायचा नाही आणि चुकीच्या मार्गाने कमवायचं नाही. हे 2 सूत्र कायम लक्षात ठेवायचे. भरपूर मिळवायचा चांगल्या मार्गाने आणि भरपूर खर्च करायचा आपल्या करता. सोनं नाणं भरपूर. आपल्या बापदाद्यांजवळ खूप सोनं होतं महाराज. खूप सोनं. चांदीचे तोळे होते बैलांच्या गळ्यात. आता काय सांगावं. इतका पैसा आणि इतकं सोनं. हे आजही जमिनी जे सापडतं ना सोनं कुठे कुठे, हे पूर्वजांनी डांबूनच ठेवलंय. लोकांना ठेवायला काय बँका होत्या त्यावेळेस? आणि काय असं काही पैसा साचून ठेवायचे कागद नाही जमवायचे लोक. धन गोळा करायची. सुवर्ण होतं. हांडेचे हांडे भरलेले. आपल्याजवळ काहीच नाही. आपण न कमू. एक कीर्तनात बसलेला माणूस मोजून 2-4-5 जण सोडले असतील कदाचित, तर 500 ग्रॅमच्या पुढे तुम्ही गेलो नाही, मी गेलो नाही अजून. फार फार मजा झाली. 500 ग्रॅम. याच्या पलीकडे कोणाजवळ सोनं आहे आपल्याजवळ? 5-5, 10-10 किलो, 50-50 किलो सोनं होतं. भरपूर पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने. सत्तेचं, पैशाचं, बुद्धीचं आणि शरीराचं बळ आपल्याजवळ पाहिजे. ते गरजेचंच आहे. हे 4 बळ प्रपंचामध्ये मोठे व्हायला लागतात. पण शेवटचं एक बळ आहे, तुमच्याजवळ निश्चय पाहिजे. निश्चय नसेल तर ही 4ही बळ काहीच कामाला येत नाही. काही लोकांजवळ निश्चयच नाही. खूप करतोय आपण. तुम्ही एक विठ्ठल कामत नावाचं हॉटेल पाहिले रोडला. पाहिलंय का? प्रत्येक रोडला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. अजून आता पाहिलं नसेल तर उद्यापासून पहा. जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर मेन जो रोड आहे, हायवे जर असेल तर हायवेला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. तो विठ्ठल कामत नावाचा माणूस आत्महत्या करायला निघालेला होता. आणि आत्महत्या करायला निघाला. त्यानं एका नदीत आत्महत्या करायचा प्रयत्न केला. पुलावर गेला आणि त्याच्या कानावर आवाज आला, घ्या 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 5 रुपयाला आहे. घ्या घ्या 5 रुपयाला आहे. फक्त 5ला घ्या हो दादा. घ्या हो. घ्या 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 घ्या. 5 रुपयाला भाकरी आहे. थोडं पिठलं देते. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलंय. मायनं हातावर थापलेली चुलीवरची भाकरी आहे. 5 रुपयाला एक भाकर आहे, पिठलंय. घ्या दादा, जेवून जा. येणाऱ्या प्रत्येक ट्रकला गतिरोधक वरती हात दाखवते एक बाई त्या पुलावर होती आणि ती बेसन भाकरी विकत होती 5 रुपयाला. आणि तो आवाज आत्महत्या करणारा विठ्ठल कामताना ऐकला. त्याच्यावर कर्ज झालं होतं. तो म्हणे, अरे 5 रुपयाची भाकर विकून जर हे बाईचं पोट भरू शकते, मी तर माणूस आहे. माझं काय बिघडलंय रे बाबा. मी काहीतरी कमवलं पाहिजे ना आयुष्यात. ही जर 5 रुपयाची भाकर विकते. उलट ती बाई म्हणायची, दादा
पैसे असतील तर द्या, नसतील तर पुढच्या वेळेला द्या. पहा, गरीबालाच असतं महाराजी. गरीब माणसं दयाळू असतात. तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलला गाडी लावा आणि तुमचं पोरग आई सोबत हे कडू द्या त्याला, आणि त्याला म्हणा या पोराकडे तर दूध पाहिजे, तो 200 रुपयाचं दूध देतो एवढंच. तेच तुम्ही एखाद्या गरीबाच्या दारात गाडी लावा आणि त्याला म्हणा आमच्या बाळाला जरा भूक लागली सोडलं वासरू गाईला, तांब्यावर दूध काढलं, पोरालाही दिलं, बाकीच्यांना चहाही ठेवला आणि एक बाटली भरून दिली, सोबत घेऊन जा. तेवढ्याला माणूस थोडे पैसे नाही हो, लेकराच्या दुधाचे पैसे घेऊ राजू, आम्ही काय नरकात जाऊ का? आम्हालाही लेकर आहे. घेत नाही, गरीबाला दया असते. दयाळू अंतकरण खूप आहे. जगात अनेक दुःखी माणसं आहे बरं. काही काहीच्या ताटात पदार्थ नाही हो, जेवण नाही लोकांना करायला. आपल्याला देवानं खूप सुखी ठेवले. त्या लोहाराचं घरपा एका पालात थाटलेलं असतं बिचाऱ्याचं. त्याची बायको असा पदर टाकते हो हिवाळ्याच्या दिवसात. पदर कुठं अंगावर घ्यायचा असतो का? पण पदर टाकते त्याची बायको, तरी त्याची पोरं बायकोच्या पोटाला चिकटून झोपतात सकाळपर्यंत. काय समाधानी. आपली पोरं कंबलवर झोपत नाही ओढून थंडीत, आणि त्याची बायको पदर टाकते तरी झोपतात. तुमच्या माझ्यापेक्षा लय दुःखी आहे हो जगात लोक. जरा त्यांची दुःख पाहून आपल्याला सुखी ठेवलेल्या महादेवाची उपासना करा, पंढरीनाथाची उपासना करा.